बरोबर आहे, नक्कीच. बाळा नांदगावकर आपल्यासोबत शायना एनसी सुद्धा आहेत. आता मी त्यांच्याकडे जाते आणि शायनाजी, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की शिंदेंच्या शिवसेनेचे सुद्धा नेते सुद्धा वरचेवर शिवतीर्थावरती जाऊन राज ठाकरेंना भेटत असतात. ते आम्ही पाहिलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीनंतर सुद्धा. तर त्यांना महायुतीत आणण्याचा प्रयत्न आता या बाजूने सुद्धा सोडून दिला गेलाय का? बघा, सर्वप्रथम महायुतीचा अजेंडा एकदम स्पष्ट आहे. आम्हाला फक्त प्रगती करायचं आहे महाराष्ट्रासाठी, मराठी माणूससाठी. आणि जे देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथजी शिंदे किंवा अजित पवार, तुम्ही बघितलं की आता लोकांना काय पाहिजे. हे इन्फ्रास्ट्रक्चर जे मुंबईमध्ये दिलं, कोस्टल रोड असो, अटल सेतू असो, किंवा मेट्रो उद्घाटन जे प्रधानमंत्री करणार उद्या नवी मुंबईचे एअरपोर्ट्सला घेऊन, हे सगळं बघून लोकांना फक्त पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स पाहिजे. सरनेम्स खूप आहे, ठाकरे असो किंवा गांधी. तुम्ही बघितलं की लोकसभामध्ये काय लोकांनी एक संकेत दिला आणि विधानसभामध्ये हे अपरंपार विजय महायुतीचं होते. तिथे एक चीज स्पष्ट आहे की हे एक महाविनाश आघाडी आहे, कारण त्यांचं जे विचारधारा आहे, त्यांचे जे आयडिओलॉजी आहे, जे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेजीच्या विचारधारा हिंदुत्वाला घेऊन तुम्ही फक्त एक डस्टबिन मध्ये फेकले आणि फक्त काँग्रेस सोबत सत्ताच्या मोहमायासाठी तुम्ही घेतलं तुमचं मुख्यमंत्री पद. तर लोकांना माहिती आहे, लोकांना माहिती आहे कसं वोट करायचं, काय करायचं आहे. एकत्र आले तर शुभेच्छा. दोन बंधू, तुम्ही सांगितलं की 3 महिन्यामध्ये 5-10 भेटलं, पण 5 वर्ष मध्ये कधी भेटलं का, ते प्रश्न पण तुम्ही विचारा. तर जे तुम्ही सांगतात की मराठी माणूससाठी आमचे नेता एकनाथजी शिंदेनी जे काम केलं मराठी माणूससाठी, बीडीडी चॉल असो, म्हाडाचे फ्लॅट, हे बघायचं की आमचे मराठी माणूस जे मुंबईचे बाहेर गेले ते परत आले, त्यांना लाडकी बहीणला सशक्त करायचंय, पेन्शन स्कीम्स द्यायचंय, इंटर्नशिप स्कीम्स, इतकी योजना आहे. आणि ते योजनाला घेऊन महायुती नक्कीच हे इलेक्शन मध्ये तुम्ही हेच बघणार की भगवा 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 आणि एक मराठी महापौर.